हे डिअर स्टुडंट्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः हार्दिक असं स्वागत करतो. मी सायन्स टीचर परमेश्वर सुतार. आज आपण 9th क्लास सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा पाठ पाहणार आहोत. ऑन द स्क्रीन यू कॅन सी दॅट चॅप्टर नंबर 6 classification of plants. So before to learn the chapter classification of plants, we have to think about what we have seen in the previous standard, that means in the 8th standard. याच्या आधी तुम्हाला आठवलं पाहिजे की 8वी मध्ये आपण असं शिकलो होतं. विट्टाकारने 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया अशा 5 किंगडमची माहिती आपण 8वी मध्ये पाहिली, म्हणजेच पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. नाव सी in 8th standard we have seen that main first 3 kingdoms, that is the Monera, Protista and Fungi. आणि 9th मध्ये आपण किंगडम प्लांटी पाहणार आहोत आणि 10th मध्ये आपण किंगडम ॲनिमलिया पाहणार. So when we are talking about the kingdom planti, before to understand we have to go to the chart which is on the board to the right side. You can see त्या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय at the start what is given there, that the living organism is here, you can see it, and that is classified as prokaryotic and eukaryotic. The meaning of prokaryotic आणि eukaryotic आपण 8वी मध्ये पाहिलं होतं, पण मी परत तुम्हाला क्लिअर करतोय. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला मुख्य डिफरन्स असा आहे की न्यूक्लियस प्रेझेंट असतं किंवा नाही, आणि सेलमध्ये जे ऑर्गॅनिल्स असतात त्यांना मेम्ब्रेन बाउंड असतो की नाही. तर प्रोकॅरियोटिकमध्ये मेम्ब्रेन बाउंडिंग ऑर्गॅनिल्सला नसते आणि युकॅरियोटिकमध्ये मात्र मेम्ब्रेन बाउंडिंग असते. हा मुख्य डिफरन्स आपण ह्या दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचा. आता प्रश्न येतो, वी ऑल द ह्युमॅन बिंग्स बिलॉंग टू द प्रोकॅरियोटस और युकॅरियोटस. त्या चार्टवरनं तुम्हाला काही प्रोकॅरियोटिकमध्ये मोनेरा येते, जे की तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे, तुम्ही पाहू शकताय. हा आहे मोनेरा. आणि त्याच्यानंतर आपण युकॅरियोटिकमध्ये विचारामध्ये घेतलं तर आपल्याला सांगता येईल की युनिसेल्युलर आहेत आणि मल्टीसेल्युलर आहेत. नाव इट इज डेफिनेटली नोन टू यू ऑल की आपण बाबा मल्टीसेल्युलरमध्ये येतो, तर आपण कसे आहोत जे की विदाउट सेल वॉल आहे. म्हणजेच युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर, त्याच्यामध्ये प्रोटिस्टा चार्ट तुम्ही पाहताय. मल्टीसेल्युलरमध्ये विथ सेल वॉल 2 आहे, ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी. तर फंगी हे परपोषी असतात आणि प्लांट्स हे ॲटोट्रॉप्स असतात. आणि विदाउट सेल वॉल, ज्यांना सेल वॉल नाही आहे, वी आर द ह्युमॅन बिंग्स. In our body, the cells are not having the cell wall. The outer layer is of cell membrane. So we can say that the Animalia is the group which belongs to the without cell wall, and that is the multicellular organism. So without wasting time, आपण इथं आता काय पाहणार आहोत की 9th मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त इन डिटेल वी आर गोइंग टू लर्न अबाउट द किंगडम प्लांटिंग. आपल्या आजूबाजूला चोहीकडे तुम्हाला हिरवळ दिसते, मस्त सगळं काही ग्रीन दिसतं. हे सगळं ग्रीन निर्माण करणारे कोण आहेत, ग्रीनरी निर्माण करणारे कोण आहेत, तर ते आहेत प्लांट्स. तर इन 9th क्लास वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल अबाउट दीज प्लांट. नंबर ऑफ प्लांट्स आर देअर, देन हाऊ टू क्लासिफाय देम, किती प्रकारचे आहेत, त्या सगळ्यांचं वर्गीकरण कसं करायचं, या गोष्टींचा विचार करताना आज आपण इथं पाहतोय किंगडम प्लांटिंग. सो लेट्स स्टार्ट द क्लासिफिकेशन ऑफ दिस किंगडम. So when we are talking about the kingdom planti, first of all we have to answer the question that is asked here. Can you tell, what is the question? Which are the special cell organelles that differentiate plant cells from the animal cells? म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोन्हीमध्ये असा कोणता मुख्य फरक आहे की ज्यामुळं प्लांट सेल हे ॲनिमल सेल्सपासून वेगळे होतात? सो द आन्सर इज नोन टू यू ऑल दॅट द प्लांट सेल्स हॅव द क्लोरोप्लास्ट and which is not present in our body. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे क्लोरोप्लास्ट आहे का? नाही. प्लांट्समध्ये क्लोरोप्लास्ट असल्या कारणानं ते अन्न तयार करू शकतात आणि त्याच्यामुळेच आपण त्यांना काय म्हणतोय, ॲटोट्रॉप्स म्हणतोय. हे आपण लक्षामध्ये घ्या. सो व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स, हा पुढचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा. सो सी, first point is given here that the presence or absence of organs is the first criteria of the classification of plants. म्हणजे ऑर्गन आहेत का नाही. आता प्रश्न असा येतो, वनस्पतींना ऑर्गन असतात का? आपण खरं तर ऑर्गन्स ह्युमॅन बिईंग मध्ये बोलतो, बट इट इज करेक्ट that
द प्लांट्स ऑल्सो हॅव द ऑर्गन्स, दे हॅव द ऑर्गन्स. कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत तर इथे दिलेलं आहे. एक्झाम्पल इज गिवन हिअर, द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ conducting tissues, and food is the next consideration for classification. Again, the plants do they bear seeds, म्हणजे ते सीड्स निर्माण करतात का, म्हणजेच त्यांना फ्लावर आहे. आता फ्लावरला आपण ऑर्गन म्हणू शकतो. त्याच्यानंतर फ्रूट हे सुद्धा प्लांटचा ऑर्गन होऊ शकतो. तर असे ऑर्गन्स आहेत किंवा नाही हा पहिला क्रायटेरिया आहे. नंतर आपण विचार केला तर त्यांचे जे सीड्स आहेत, म्हणजे ज्याला आपण मराठी बिया असं म्हणतो, हे सीड्स एनक्लोज्ड आहेत की ओपन आहेत. तो प्रश्न येतो की सीड्स एनक्लोज आणि ओपन कसे असतात. हो, सम प्लांट्स आर देयर द सीड्स आर इन द फ्रुट्स ऑफ दॅट प्लांट्स, बट सम प्लांट्स आर देयर दे आर नॉट हॅव्हिंग द फ्रुट्स बट दे कॅन प्रोड्यूस द सीड. म्हणजे याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर आपण लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला सांगता येईल सीडचे पण परत दोन प्रकार आहेत बघा. एक आहे कॉटिलिडॉन आणि एक आहे डायकॉटिलिडॉन. आता कॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन म्हणजे काय, ज्याला की आपण मोनोकॉट डायकॉट असं म्हणतो. तर मोनोकॉट डायकॉटचा अर्थ असा आहे की यू नो दॅट इन केस ऑफ ट्री ऑफ द टॅमरिन, चिंचेचं झाड तुम्हाला माहिती आहे. सो द सीड ऑफ द टॅमरिन, मराठी वी आर कॉलिंग इट चिंचोका. तर त्याचे दोन भाग होतात. तर अकॉर्डिंगली आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. द नेक्स्ट इयर वी हॅव टू थिंक अबाउट सम प्लांट्स आर देअर दे कॅन बिअर द फ्लावर, म्हणजे त्यांना फुलं लागू शकतात. त्यांना बाळांनो काय म्हणतात, जे फुलं लागतात ना त्यांना फेनोरोगॅम्स असं म्हणतात, आणि ज्यांना फुलं लागत नाहीत त्यांना काय म्हणतात, क्रिप्टोगॅम्स असं म्हणतात. तर याच्यानंतर जर आपण विचार केला, आपण या फुलं येणाऱ्या वनस्पतींचं वर्गीकरण, फेनोरोगॅम्सचं वर्गीकरण असं करू शकतो. दे आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. दॅट मीन्स जिम्नोस्पर्मचा असा आहे की त्यांचं जे काही सीड आहे ते कवर्ड नाही आहे, आणि अँजिओस्पर्मचा अर्थ असा आहे की त्यांचं सीड काय आहे, कवर्ड आहे. मग आता हे एक्झॅक्टली समजण्यासाठी आपल्याला आणखीन एक चार्ट पाहायचा आहे. त्या चार्टवरनं आपल्याला हे मॅक्सिमम क्लिअर होणार. नाउ हिअर यू कॅन सी द किंगडम प्लांट. In the kingdom plantae, you will find that basically it is classified as cryptogams and phanerogams. क्रिप्टोगॅम्सला आपण काय म्हणलं आहे सगळ्यांनी चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना की फुलं येत नाही त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणतात. फेनोरोगॅम्स म्हणजे काय, ज्यांना की फुलं येतात त्यांना फेनोरोगॅम्स म्हणतात. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये म्हणता येईल आपल्याला, हे आहेत नॉन फ्लॉवरिंग आणि हे आहेत फ्लॉवरिंग. मी शॉर्टमध्ये या ठिकाणी लिहितोय. म्हणजे नॉन फ्लॉवरिंग म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि फ्लॉवरिंग म्हणजे फेनोरोगॅम्स. मग आता बघा परत आपण लक्षात घेऊया, क्रिप्टोगॅम्स हे कशी डिवाइड झालेले आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. मग याच्यामध्ये तर आपल्याला अभ्यासाचं नाहीच आहे, म्हणजे आपल्याला हे पुढे शिकायचं आहे. मग आपण जर विचार केला फेनोरोगॅम्समध्ये कोण येतात, तर त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. इन मराठी वी आर कॉलिंग इट अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. आता ज्यांचं कवरिंग आहे, सीडला कवरिंग आहे, ते परत कसे क्लासिफाय झालेले आहेत. दॅट मीन्स अँजिओस्पर्म्स आर क्लासिफाईड ॲज डायकॉटिलिडॉन्स अँड मोनोकॉटिलिडॉन्स. डाय म्हणजे ज्याचे दोन दल असतात, द्विदल म्हणतो आपण, आणि मोनोकॉटिलिडॉन म्हणजे ज्याचा एकच सीड असतो. सो इन डिटेल वी आर गोइंग टू लर्न अबाउट द किंगडम प्लांटी स्टेप बाय स्टेप. तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा चॅप्टर नंबर 6 चालू करतोय 9चा. आणि याच्यामध्ये आपण आज फक्त काय शिकलं की दॅट व्हॉट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, व्हॉट इज द बेसिक चार्ट ऑफ देअर क्लासिफिकेशन विच इज ऑन द स्क्रीन टू द राईट साईड. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. तर परत मी शॉर्टमध्ये सांगतोय, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द फ्लावर्स, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द सीड्स, दॅट मीन्स दे आर कवर्ड ऑर दे आर नॉट कवर्ड, एनक्लोज्ड ऑर ओपन. अशा अनेक गोष्टींचा विचार करून आपण क्लासिफिकेशनच्या बेसिसचा विचार या ठिकाणी केलेला आहे. वेन यू आर टॉकिंग अबाउट द सीड्स, अगेन देर आर टू टाइप्स, दॅट इज द मोनोकॉटिलिडॉन अँड डायकॉटिलिडॉन. म्हणजे सीड्स हे एक पण असू शकतात आणि त्या सीड्सचे दोन भाग होऊ शकतात. त्याला आपण मराठीमध्ये एकदल आणि द्विदल असं म्हणतो. तर ऑन टुडे जस्ट वी हॅव सीन अबाउट व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, अँड नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ. काय आपण नक्की शिकणार आहोत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुढच्या तासामध्ये आपण आत्ता जो शेवटला चार्ट अभ्यासलेला आहे त्यानुसार क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स असे दोन आपल्याला मेन अभ्यास करायचे. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, नॉन फ्लॉवरिंग, याच्यामध्ये कोणते कोणते प्लांट्स येतात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत.
आणि त्याच्यानंतर फेनोरोगॉन्स, त्याच्यामध्ये कोणते कोणते प्लांट्स येतात, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. सो स्टुडंट्स, रिमेंबर दॅट इन द नेक्स्ट पिरियड वी आर डिस्कस अबाउट व्हॉट आर द एक्झॅक्टली क्रिप्टोगॅम्स. मी तुम्हाला दाखवतोय. हां, हिअर आर द क्रिप्टोगॅम्स विच इन्क्लूड्स थॅलोफायटा, नेक्स्ट आहे ब्रायोफायटा आणि नेक्स्ट आहे टेरिडोफायटा. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण हेडिंग पाहिलेली आहे, दॅट इज द फेनोरोगॅम्स. तर हा व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासायचा आहे. आज आपण फक्त बेसिक्स शिकलेलं आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. लागलीच पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार आपण मग पुढच्या भागाला सुरुवात करू. थँक्यू. कीप वॉचिंग.